राजर्षि शाहू महाराज की जयंती के मौके पर सैयद मुजीब भाई मित्र मंडल की जानिब से मुस्तहिक तलबा में फल और तालीमी लवाजमात तकसीम करने के लिए मुनक्किदा फलाही प्रोग्राम को अवाम की जानिब से भरपूर पजीराई हासिल हुई। ये तकरीब राजर्षि शाहू महाराज स्मारक यादगार के अहाते में मुनक्किद की गई, जहाँ मारूफ समाजी कारकुन सैयद मुजीब के हाथों तलबा में फल और स्कूली ज़रूरियात का सामान तकसीम किया गया। इस मौके पर सैयद मुजीब भाई मित्र मंडल के अरकान ने छत्रपति शाहू महाराज के मुजस्समे पर फूलों की माला चढ़ाकर इन्हें खराज अक़ीदत पेश किया और उनकी समाजी मसावत, तालीम और अवामी खिदमत के नज़रियात को याद किया। तक़रीब में मुजीब भाई मित्र मंडल के बानी सदर सैयद मुजीब, ज़िला सदर गंगाधर वडने, सेक्रेटरी शंकर सिंह ठाकुर, कारगुजार सदर मारुति शिकारे, प्रभु सावंत, रविंद्र सिंह सोन कामड़े, प्रोफेसर अविनाश नाइक, श्यामराव वाघमारे समेत दीगर अहदेदारान और कारकुनान बड़ी तादाद में मौजूद थे। शुरका ने सैयद मुजीब की जानिब से समाजी खिदमत के जज्बे के तहत किए गए इस फलाही इक़दाम को सराहते हुए कहा कि ऐसे प्रोग्राम मुआशरे में तालीम, मसावत और इंसान दोस्ती के फ़रोग़ में अहम किरदार अदा करते हैं। मुकामी समाजी हलक़ों में इस इक़दाम की भरपूर तारीफ़ की जा रही है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सय्यद मुजीबभाई मित्र मंडळ नांदेडच्या वतीने या ठिकाणी फळे व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमाला सर्व मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य, या ठिकाणी माजी सैनिक हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो। छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे। त्यांच्या काळामध्ये वंचित बहुजन जे काही पीडित शोषित यांना शिक्षणासाठी त्यांच्या मुलाला सुविधा करून दिल्या, मोठमोठे हॉस्टेल काढले, त्यानंतर क्रीडासाठी मोठमोठे ग्राउंड निर्माण त्या काळामध्ये केले। तेव्हा त्याच अनुषंगाने सय्यद मुजीबभाई मित्र मंडळ केवळ छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारावर चालणारा हा मित्रमंडळ आहे। सय्यद मुजीबभाई या शहरामध्ये अनेक वर्षापासून महापुरुषाचे कार्यक्रम राबवत असतात। ज्यांना आपण संबोधतो श्री राजर्षि शाहू महाराज यांची 152वी जयंती आम्ही आज या ठिकाणी फळ वाटप आणि शालेय साहित्य वाटप आणि बाकी इतर साहित्य वाटून आम्ही साजरी केलेली आहे। सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने शहरामध्ये हे मित्रमंडळ नव्याने स्थापन झालेलं आहे आणि हे मित्रमंडळ नवयुक्त जरी दिसत असेल तरी पण या मित्रमंडळाच्या वतीने आम्ही कृतीयुक्त कार्यक्रमावर जास्तीत जास्त भर देणार आहोत। आज फक्त आम्हाला जयंती पुण्यतिथी महोत्सव आम्हाला साजरे करायचे नाहीत, तर आम्हाला शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यावर आम्हाला तोडगा काढायचा आहे या मित्रमंडळाच्या वतीने आणि म्हणून मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने आम्ही हे कृतीयुक्त कार्यक्रम या ठिकाणी राबवित आहोत। राजर्षि शाहू महाराजांनी सामाजिक न्याय म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे। तोच आदर्श सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीबभाई हे जरी मुस्लिम समाजाचे असले तरी पण या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने एक नवा पायंडा, एक नवा आयाम या शहराला दिलेला आहे आणि तो पाळण्याचं काम सय्यद मुजीबभाई नेहमी करेल असं आम्ही आशा व्यक्त करतो आणि सर्वांना ते दाखवून देण्याचं काम आमचं आहे। एवढं सांगतो, धन्यवाद। मुजीब सय्यदभाई मित्र मंडळाच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताचे औचित्य साधून आज राजश्री छत्रपती शाहू महाराज या पुतळा परिसरात आम्ही सर्व मित्रमंडळाचे सहकारी, सदस्य, मंडळाचे मार्गदर्शक अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी केळी वाटप आणि विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक आणि बॅग सुद्धा या ठिकाणी वाटप केलेलं आहे। सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाचं काम पाहता सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं हेच नसून त्यांच्या विचारावर चालणं सुद्धा आहे। छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेत असताना आजही कोल्हापूर पैलवानाचा आखाडा म्हणून ओळखला जातो। तसंच याही नांदेड जिल्ह्यामध्ये सय्यद मुजीबभाई मित्र मंडळ या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करून शिक्षणाचा आखाडा आहे हे साजरं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक आणि वह्या, बॅग वाटप करून या ठिकाणी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी केलेली आहे। एवढेच या ठिकाणी बोलतो, थांबतो, धन्यवाद।